नमस्कार. चॅनलमध्ये आपले स्वागत. आपल्या घरात मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयाची झाली आहे, पण योग्य स्थळ मिळत नाही आहे का? स्थळे येतात, बोलणे होतात, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने लग्नाची गोष्ट पुढे जात नाही, किंवा विवाहाचे वय वाढत चालले आहे, त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला चिंता वाटत आहे. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत विवाह योगासाठी सांगितलेले काही पारंपरिक ज्योतिषीय आणि धार्मिक उपाय. यातील काही उपाय अतिशय साधे, सरळ, सोपे आहेत, की जे तुम्ही घरच्या घरी सुद्धा श्रद्धेने करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण एक असा उपाय सांगणार आहोत जो विवाहातील अडथळ्यासाठी पारंपरिक मान्यतेनुसार केला जातो. आणि अशाच धार्मिक, ज्योतिष आणि पंचांगाशी संबंधित माहितीसाठी आपण कनेक्टेड राहा. उपाय क्रमांक 1, पिवळ्या रंगाचा वापर. विवाह योगासाठी पारंपरिक ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला विशेष महत्त्वाचं स्थान आहे. गुरु हा ज्ञान, शुभत्व, समृद्धी आणि विवाहाशी संबंधित मानला जातो. म्हणून विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. पिवळ्या रंगाचा रुमाल, कपडे किंवा इतर वस्तूंचा वापरही करता येईल. हा उपाय श्रद्धेने करा. दुर्गा सप्तशतीमध्ये अर्गला स्तोत्र आहे. त्या अर्गला स्तोत्राचं पठण जर केलं तर त्याचा सुद्धा परिणाम अतिशय चांगला पाहिला गेलेला आहे. पठण करताना फक्त मन शांत ठेवावे आणि देवीसमोर तुपाचा दिवा लावून श्रद्धेने त्याचे पठण करावे. विवाहाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी श्री गणेशाची उपासना हा एक चांगला उपाय असू शकतो, कारण त्याला शेवटी विघ्नहर्ता म्हटलेला आहे. आणि दररोज किंवा विशेषतः बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करा. गणपतीला दुर्वा, फूल, अक्षता श्रद्धेनुसार नैवेद्य दाखवा आणि ओम गणपतये नमः याचा जप करा. आता काही जणांच्या पत्रिकेमध्ये मंगळाचा दोष सांगितलेला असतो, तर त्या मंगळाचा दोष कमी करण्यासाठी सुद्धा या जपाचा फायदा होतो. ओम गणपतये नमः किंवा नवग्रह स्तोत्रामधला जो मंगळाचा मंत्र दिलेला आहे त्याचा जप 108 वेळेला केला तरी चालेल. त्यानंतर गुरुवारी जो आहे तो हळदीचा उपाय करायचा आहे. आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आणि आपल्या आंघोळीच्या किंवा स्नानाच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि हळद हे शुभत्वाचं प्रतीक मानलेलं जातं. कोणताही धार्मिक उपाय करताना आपल्या त्वचेला किंवा आरोग्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. स्थळ पाहण्यासाठी जाताना किंवा विवाहाशी संबंधित शुभ कार्यासाठी जाताना गोड खाऊन जाणे शुभ मानले जाते. तर जाताना एखादा गुळाचा खडा खाऊन जावा किंवा थोडीशी साखरेची चिमट खाल्ली तरी चालेल. काही वेळेला विवाहामध्ये अडथळे येण्यासाठी ग्रहदोष असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगतात. आता ग्रहदोषामध्ये नवग्रह पूजा किंवा नवग्रह मंत्राचे पठण केले जाते. नवग्रह यंत्र आपल्या देवघरामध्ये ठेवा, त्याची श्रद्धेने पूजा करा आणि तुपाचा दिवा लावून श्रद्धेने नवग्रह स्तोत्राचे दररोज पठण करा. याचे सुद्धा रिझल्ट चांगले आलेले आहेत. आणि सगळ्यात सोपा उपाय जो आपण कधीही केव्हाही करू शकतो ते म्हणजे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचा. दररोज आपल्या आईवडिलांना आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना, तर आजी असतील, आजोबा, काका, मामा, मावशी जे कोणी घरामध्ये असतील, एकत्र कुटुंब पद्धत असेल तर आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचे आशीर्वाद घ्या. धार्मिक परंपरेनुसार वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद जीवनात शुभत्व आणतात. आता गौरी शंकर रुद्राक्षाचा हा शेवटचा उपाय मी विशेष उपाय सांगतोय. यासाठी आणखीन एक प्रसिद्ध उपाय किंवा हा खूप कमी लोक करतात खरं तर, तो म्हणजे गौरी शंकर रुद्राक्ष. गौरी शंकर रुद्राक्षाला भगवान शिव आणि माता पार्वतीच्या एकत्वाचे प्रतीक मानलं जातं. विवाह आणि वैवाहिक सौख्यासाठी काही भक्त श्रद्धेने गौरी शंकर रुद्राक्ष धारण करतात. मात्र रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याची योग्य माहिती घ्या आणि शक्य असल्यास जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्या. मित्रांनो, हे सर्व पारंपरिक, धार्मिक आणि ज्योतिषीय उपाय आहेत, त्यामुळे आपण घरच्या घरी सहज करू शकता.
विवाहासाठी योग्य स्थळ शोधणे, एकमेकांना समजून घेणे, कुटुंबियाशी संवाद साधणे आणि आवश्यक असल्यास योग्य व्यावसायिक समुपदेशनाचा सल्ला घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नका, कोणतेही खर्चिक उपाय करू नका, सकारात्मक विचार करा. जर तुमच्या घरातही मुलगा किंवा मुलगी विवाहाच्या प्रतीक्षेत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित पारंपरिक उपायांमुळे त्यांच्या मनात नवी आशा आणि सकारात्मकता निर्माण होईल. अशाच प्रकारचे पंचांग, राशी भविष्य, ग्रहगोचार, धार्मिक माहिती आणि पारंपरिक उपायाची माहिती देण्यासाठी आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.